स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत उत्तरक्रिया या नाटकाच्या एका प्रवेशाचे अभिवाचन करीत आहोत. अभिवाचक आरती गोगटे, मधुरा टापरे आगरकर आणि प्रशांत पुंड. आज या महालात मी एकटी बसली. त्या मेल्या सादुल्याच्या पहारेकरणींची दृष्टी चुकवून आज कितीतरी दिवसांनी मी ही माझी मराठी पैठणी अगदी ऐटीनं नेसली. पानपती मराठी स्त्रियांवर हल्ला करून रोहिले राक्षस आले आणि त्या झटापटीत मी सुनीती आणि माझी आई झुंजून घायाळ होऊन पडलो. तिकडे माझा कांत यशवंत रणात आधीच घायाळ पडला होता. मला या सादुल्ला खानानं तशीच पळून इथं आणली, माझ्याशी निकाह लावून मला जिवंतपणे अगदी मेल्यासारखं केलं. आणि तेव्हापासून मी ही अशी मेलेलीच जगती. अगं बाई, ही माझी अम्मा अशी लगबगीनं माझ्याकडं का बरं येतेय? बापडी, बिचारी म्हातारी. एका रोहिल्या शिपायानं पकडून पळवली, बाटवून मुसलमान केली आणि या सादुल्ला खानाच्या दासीपणा जन्मभर राबवली. अम्मा, अम्मा ये, आत ये ना. सुनीते, अगं ऐकलंस का तू? काय झालं? जो दिवस डोळ्यांनी पाहावा म्हणून आपण आत्महत्या करून आजवर डोळे मिटले नाहीत ना, तो दिवस उजाडलाय. अगं काय बोलतेस तू? पानपतचा सूड, पानपतचा सूड म्हणून गरजत मराठी सैन्य झंझावातासारखी दिल्लीत घुसली म्हणे. अगं अगं काय सांगतेस? अगं हो ना, आजवर या मेल्या सादुल्ला खानाने ही बातमी गुप्त ठेवली होती. अगं पण मराठ्यांचा मार खाऊन पळालेल्या रोहिल्यांच्या झुंडीच्या झुंडी गावगाव पोचल्यात आणि आज बाजारात जिकडे तिकडे ही बातमी एकदम फुटलीये ग. अम्मा जरा शांत हो. हे बघ, इतकी चांगली बातमी सहसा खरी नसते. सुनीते, असं म्हणून माझं हिरमोड करू नकोस. अगं ऐक तर, या मराठी सैन्यात रावराजे यशवंतराव म्हणून कुणी मोठे पराक्रमी सरदार आहेत म्हणे. काय ग, तुझा तो प्रियकर यशवंत, तो हास्तर नसेल ना? अम्मा, अगं पानपती झुंजून पडताना मी समक्ष माझ्या प्रियकराला पाहिलंय. अगं हो, पण हे रावराजे यशवंतरावही पानपती पडले, पण कोण्या बैराग्यानं म्हणे संजीवनी मंत्राचं पाणी शिंपडून त्यास पुन्हा उठवलंय. अगं पण हे यशवंत, ते यशवंतच कशावरून? माझ्या दई त्याला रणी पडलेलं मी प्रत्यक्ष पाहिलंय ग. बघ बाई. असो, पण अम्मा, मराठ्यांनी पानपतच्या सुडासाठी काहीतरी मोठा प्रलय मांडलाय इतकं मात्र या बातम्यांवरून खरं दिसतं. रोहिल्यांनी भ्रष्टवलेल्या या देहास त्याच राक्षसांचा बळी घेणाऱ्या रणकुंडातील यज्ञाग्नीच्या ज्वाळा होण्यासाठी आपण स्वतःला राखून ठेवलं, हे अगदी योग्यच केलं. अम्मा, आता आपल्याला ना मोठा व्यूह रचला पाहिजे. आता आधी या सादुल्याला थोडा लाडात आणणं आवश्यक आहे. अगं पाघळला ना की बेछूट पाघळतो. आणि काही बातमी तशीच बोलून जाईल बघ. त्याचा मजवर विश्वास जसजसा बसेल ना, तसा आपण पुढचा बेत आखूया. आणि मी काय सुनीते, हा, तो सादुल्ल्या आलाच बघ इकडे. हो. चल चल बाई, मी निघते. आणि हो, तूही तुझा मराठी साज बदलून मुसलमानी वेश घालून ये. हो, अम्मा मी पण निघतेच. हा. सोनपति, ए मेरी प्यारी सोनपति. मगरूर मराठों ने दिल्ली में जो गहजब करके हम मुसलमानों को उधेड़ दिया है, ये बात इसने तो नहीं सुनी है. अगर सुनी है तो ये मराठों की बच्ची और भी मगरूर बन जाएगी. मी हिला मुसलमान केल्याला आज 10 वर्ष झाली. हिच्याशी निकाह करून हिला माझी जनान्याची राणी करून ठेवली, पण अजून तिच्या मनातला मराठी बाणा, दुश्मनीची अडी काही सुटत नाही. अरे स्त्री म्हणजे नुसती वस्तू, व्यक्ती नव्हेच. तरुणी हे पुरुषांचं इश्काचं तख्त आहे, तख्त. तख्ताला जसं मन नाही तसंच तरुणीलाही नाही. जो जिंकेल, ज्याचं मन बसेल, त्याला बसू दिलंच पाहिजे. अरे आओ मेरी प्यारी सोनपति, आओ. अरे तू नहीं भी आती तो मैं बल से तेरे को ऐसे पकड़ के लाता.
मी तुझा हात धरला तरी नेहमीप्रमाणे तू झिडकारला कसा नाहीस? अरे आज तेरी भेट अळणी लागत है. अळणी? मग अरे भ्याड बकरीला खाताना सिंह नुसती आळशी ढेकर देतो ती कुणीकडे, आणि उलटून अंगावर आलेल्या मत्त हत्तीच्या गंडस्थलावर झेप घेऊन ते रक्त जेव्हा तो पितो तेव्हा त्या उन्मत्त आनंदाच्या त्याच्या डुरकाण्या कुणीकडे. तू काफरों की लडकी पानपती खंजीर उपसून अंगावर आलीस. तेव्हा तुला धडपड करताना जेव्हा अशी छातीशी मी चेपून धरली ना, तेव्हा जी लज्जत आली ती औरच. क्यों सोनपती, ऐकतेस ना? जी हां. सीताजी रावणाची वाह्यात बडबड ज्या धिक्कारानं ऐकत होती ना, त्याच धिक्कारानं मी आपल्याही वल्गना ऐकतीये. अरे रावण का धिक्कार सीता ने ठीक ही किया. तो खुलसट तिला बळानं पकडण्याचं सोडून बुळगेपणी विनवीत होता. लेकिन मैं तो जबरदस्ती बिगर बात भी नहीं करता. तो बोल मैं रावण से भी बड़ा हूं या नहीं? हाँ, आप रावण से भी बड़े अत्याचारी हो. रावण के सब 10 सर काटे गए, लेकिन आपका तो एक सर भी काटा नहीं गया. जी हां, सैतानाची केवढी ही कृपा. का शैतानाची का देवाची कृपा म्हण. राक्षसांच्या देवालाच मराठे सैतान म्हणतात. सैतान. मराठे? अब किधर है तेरे मराठे? ते मला या बंदिवासात काय कळणार. पण मी स्वप्नात काहीतरी भलते सलतेच पाहिले. सांगू? हा बताओ. हो, तुमच्या शिरासारखं एक शिर भाल्यावर टोचून या गडावर महाजी शिंदे मोठ्या अभिमानानं मिरवित आहेत. शैतान की बच्ची, तुझे हे शिर मुरगाळून तोडून टाकीन, याद राख. का बरं? हा, मी हात झिडकारला नाही तर म्हणालात भेट अळणी लागत आहे. आणि आता भांडले तर असे का चिडताय? हा लेकिन खानजी, आता मराठे माझे कोण? मी पाटलेली. त्यांच्याकडे गेले तरी मला ते हिंदू लोक मुसलमानच मानणार आणि धुडकावून देणार. आता माझं म्हणून कोणी असेल ना तर फक्त तुम्ही. सच कह रही हो? अगदी खरं. म्हणूनच तुम्हाला चिंताक्रांत पाहून मला पण चिंता वाटायला लागली हो. या अल्लाह, सुभान अल्लाह, ये मैं क्या सुन रहा हूं? ऐ प्यारी सोनपति, मैं तेरा मुंह रोज देखता, आज पहली बार तेरा दिल देखा. सच? बेशक. अरे तेरा दिल तेरे मुंह से भी निहायत सुंदर है. सोनपति क्या कहूं, ये मराठे दिल्ली लेके यहां पर रोहिलखंड पर चले आ रहे हैं. क्या? हाँ, मेरी जान धोखे में है प्यारी, और इन्हीं बातों से रंजिश होके कुछ आराम पाने को तेरे पास आया हूं. फिर सब कुछ बतला दूंगा. पहले इन तमाम बेचैनियों को तेरे इश्क के प्याले में डुबो तो दूं. क्यों नहीं, जरूर. अरे मरना तो है सभी को, मरना तो है सभी को. सिकंदर भी मरा है. पी डाल झट से ये जो इश्क का प्याला भरा है.